शब्दांचा शब्दकोश तयार करणारे भारतातले एकमेव साहित्यिक हे आपले डॉक्टर कादरी साहेब आहेत। असे डॉक्टर कादरी साहेब मंचाच्या समोर उपस्थित भटके विमुक्त आदिवासी आणि ओबीसीचे नेते सन्माननीय रामराजे आसाराम साहेब, मॅडम तुमचा खरंच एक विशेष उल्लेख करावा वाटतो, कारण पत्रिकेमध्ये सूत्रसंचालक म्हणून प्राध्यापक डॉक्टर फारुख तांबोळी साहेबांचं नाव होतं आणि ती जागा हिसकावून घेऊन स्वतःच्या कर्तृत्वानं आपण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत अशा नसीम जमादार मॅडम, आणि हे केलं पाहिजे। फार झालं आमच्या पुरुषांचं, तुम्ही आमच्या जागा हिसकावून घेऊन स्वतः पुढे आलं पाहिजे, हाच या साहित्य संमेलनाचा खरा हेतू होता आणि तो हेतू इथं पूर्ण झालेला आहे। त्याच्यामुळे आज फातिमा बिन शेखांना जर काही जास्त आनंद झाला असेल तर ते नसीम जमादार मॅडमचं सूत्रसंचालन ऐकून झाला असेल आणि अत्यंत गोड वाणीमध्ये जणू काही सरस्वती तुमच्या जिभेवर अवतरलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सूत्रसंचालन करताय, त्याबद्दल तुमचे मनापासून मी कौतुक करू इच्छितो। हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे असे खालिद शेख साहेब, श्री मतीन अब्बासी साहेब, नदीम कादरी साहेब, अशफाक शेख साहेब, रशीद कासार साहेब, दामटे इस्माईल सर, महेश कावडे साहेब, रमेश हनुमंते साहेब, ऍडव्होकेट सीमा पटेल मॅडम, पत्रकार अमोल इंगळे साहेब, इतरही सर्व मान्यवर। आता सर्वांची नावं घेणं झाल्यावर मुख्य विषयाला वळतो। आमचं असं असतं की साहित्य संमेलन असलं तरी मी मूळतः राजकारणामध्ये आहे आणि 3 वर्षापासून निवडणुका नाहीयेत, पण अवघ्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुणाचं नाव घेणं चुकलो तर पुन्हा त्याची फळ मला निवडणुकीत भोगावी लागू नये याकरिता सगळ्यांचं नाव मी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस मला सांभाळून घेतील। पण खरंच आनंद होतोय की फातिमाजी शेख यांच्या नावाने हे साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलं जात आहे। खर तर या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि आपले नेते अमितजी विलासरावजी देशमुख साहेब आणि आपले खासदार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब हे उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव त्यांना उपस्थित राहता आलं नाही, पण त्या दोघांनी व्यक्तिशः आपल्या सर्वांना शुभेच्छा कळवलेल्या आहेत, आपल्या सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे। डॉक्टर काळगे साहेब हे थोड्या वेळानंतर येऊन आपल्याला भेटही देऊन जाणार आहेत, परंतु आज आनंद माझ्या मनामध्ये यासाठी होतोय की या साहित्य संमेलनाला उपस्थितांची संख्या बघितल्यानंतर खरंच इथं येण्यापूर्वी माझा सुद्धा ज्या आशा मनामध्ये होत्या त्या मावळल्या। म्हणजे मलाही वाटायचं की साहित्य संमेलन आहे आणि पुन्हा ते मराठी मुस्लिम साहित्य संमेलन आहे आणि ते सुद्धा ग्रामीण आहे, एवढा सगळा क्लिष्ट विषय असताना या साहित्य संमेलनाला लोक येतील का? पण इथं आल्यानंतर मी पाहतोय की महाराष्ट्रभरातून साहित्यिक आले, कुणी अगदी गडचिरोलीहून आलंय, कुणी अगदी नाशिक मधनं आलेले आहेत, पालघरवरनं सुद्धा आमचे एक पुरस्कार्थी या ठिकाणी आले, मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्व कानाकोपऱ्यातून, नागपूर पासून विशेषतः नागपूरची लोक आले त्याचंही कौतुक केलं पाहिजे। एवढ्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी इथं आलेली आहे, हे संमेलन यशस्वी होते। पण हा संमेलन यशस्वी होण्यामध्ये जसं तुमची उपस्थिती आहे त्यामध्ये सर्वात अधोरेखित करणारी उपस्थिती मंचाच्या डाव्या बाजूला ते आमच्या माता भगिनींची, आमच्या महिलांची आहे। मी इस्माईल शेख सरांना म्हणालो, मी आणि जाधव सर, की ज्या पद्धतीची उपस्थिती महिलांची हे पाहिल्याच्या नंतर या हॉल मधला हा कार्यक्रम तर यशस्वी झाला, पण एवढ्या महिला ज्या अर्थी उपस्थित आहेत तर हा कार्यक्रम टाउन हॉलवर जरी झाला असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर जरी झाला असता तरी तो यशस्वी झाला असता। कारण एक माझी माता भगिनी जेव्हा येते ती 100 हजारांना विचार देण्याची कुवत आपल्यामध्ये ठेवते आणि आपण सातत्याने पाहत आलोय की आपल्या अल्पसंख्याक समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, गोशा फर्दामध्ये राहणारी माझी माता भगिनी आज बाहेर पडते, आज आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सिद्ध करतेय आणि धाडस जे आज आपण त्यांच्यामध्ये बघतोय तर मला वाटतं की कुणाशीही तुलना त्यांची करता कामा नये, कारण आपण बऱ्याचदा चुकतो, आपण याची तुलना त्याच्यासोबत, त्याची तुलना याच्यासोबत करण्यामध्ये आपला वेळ घालवतो,
पण आपण प्रत्येक जण हे युनिक आहोत. आपल्याला ईश्वरानं बनवताना प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे, स्वतंत्र बनवलेलं आहे. त्यामुळे हे प्रत्येकाचं योगदान हे महत्वपूर्ण राहिलेलं आहे. एका शायरांनी खूप छान शायरी सांगितलेली आहे, मी त्याचा पुनरुल्लेख इथं करणार नाही. पण भारत देश, महाराष्ट्र जो काही आज घडलेला आहे, आज जे काही आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान अमूल्य आहे. कुठल्या एका विशिष्ट जातीमुळे, धर्मामुळे हा महाराष्ट्र देश पुढे जात नाहीये, तर प्रत्येक भारतीयामुळे हा महाराष्ट्र आणि हा भारत देश पुढे जातोय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आज मुस्लिम मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. डॉक्टर जयद्रथ जाधव साहेब वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका आपल्यासमोर मांडणार आहेत. डॉक्टर नागोराव कुंभार साहेब त्यांचे विचार आपल्यासमोर मांडणार आहेत. शहाजिंदे सर आपले विचार मांडणार आहेत. नव्हे तर आज ज्यांच्या एका पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी करण्यात आलं, त्या मलिका शेख सय्यद मॅडम यांचे सुद्धा विचार आपल्याला ऐकायचे. आणि एक मी लातूरकर म्हणून आणि विशेषतः एक पालक म्हणून तुमचे आभार व्यक्त करणार आहे. कारण तुम्ही जे पुस्तक आज इथं प्रकाशित केलेलं आहे, अक्षर अक्षर शिकूया, हे विशेषतः नर्सरी पहिली या कक्षातल्या विद्यार्थ्यांसाठी, माझाही मुलगा त्याच वयात आहे, त्यामुळे हे शिक्षक हे पुस्तक माझ्या मुलाला खूप कामाला येणार आहे. आणि मोहितभाई शेख साहेबांनी सांगितलं की हे तुझ्याही कामाला येईल. म्हणजे त्यांना सांगायचं असं होतं की एक शिक्षक आणि एक राजकारणी याच्यामध्ये काही फरक नसतो. दोघांचंही काम असतं समाजाला शिक्षण देणं, समाजाला प्रबोधन करणं. आणि याच्यामध्ये मी खरंच तुमचं कौतुक करू इच्छितो की एवढी छान त्यांनी रंगसंगती याच्यामध्ये केलेली आहे. पहिलं कदाचित हे पुस्तक ठरावं ज्याच्यामध्ये एआयच्या माध्यमातून फोटोचं संकलन केले गेलेले आहे. प्रत्येक पेजवरती अगदी आकर्षक रंगसंगती केली आहे, म्हणजे लहान मुलांना त्याची गोडी लागावी अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे. एक त्यांची काव्य रचना सुद्धा खूप सुंदर आहे. पुस्तक आपले आहे सोबती, शिकता शिकता सर्व बोलती, सावित्री जिजाऊ आदर्श नारी, पुस्तके वाचूया भारी भारी, विसरू नका तुम्ही भूमातेला, समजून घेऊ या विश्वाला, जीवनात सदा शिक्षणकारी, पुस्तके वाचूया भारी भारी. खूप सुंदर रचना तुम्ही यामध्ये केलेली आहे. स्पंदन या त्रैमासिक विशेषांकाचंही या ठिकाणी प्रकाशन केलं गेलं. अगदी 53 साहित्यिकांनी आपले कविता आणि लेख यामध्ये लिहिलेले आहेत. मी त्या सर्वांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर नागोरावजी कुंभार साहेबांचा सत्कार होत होता आणि ट्रॉफी आणत असताना थोडीशी माझ्या संयोजक मित्रांची गडबड झाली आणि ती ट्रॉफी पडली आणि काच फुटली. आता डॉक्टर नागोराव कुंभार साहेब हे विज्ञानवादी आहेत, तत्ववादी आहेत, पण माझ्यासारख्या एका भोळ्या कार्यकर्त्याला असं वाटून गेलं की कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला काच फुटणं शुभ असतं असं म्हणतात. त्यामुळे आज जरी त्या ट्रॉफीची काच फुटली असली तरी विचाराची काच ही अखंड आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट आरशाप्रमाणे इतरांना प्रेरणा देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहे अशी मला मनामध्ये कामना वाटते. आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केले, पण काही अपेक्षा त्यांच्याकडनं मला व्यक्त कराव्याशा वाटतात. विशेषतः इस्माईल शेख सर आणि हाशिम पटेल सर. इस्माईल शेख सरांचं कौतुक मला एवढ्यासाठी करावं वाटतं की अतिशय कमी वयामध्ये, म्हणजे जरी इस्माईल शेख सर दिसायला प्रौढ दिसत असले तरी आता त्यांचं वय केवळ 34 वर्ष आणि या वयामध्ये महाराष्ट्राच्या विना अनुदानित शिक्षक संघटनेचे ते राज्याचे कार्याध्यक्ष आहेत. आज आपल्या स्वतःच्या शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत, पण कुठेही गर्व नाहीये, कुठेही मोठेपणाने न करता सामान्यपणे या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महिनाभरापासून ते झटतायत. ते माझ्या मागे लागले, कायम पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेच्या शाळेला फातिमा बी शेख यांचं नाव द्यायला मला त्यांनी भाग पाडलं. आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामधली पहिली शासकीय संस्था अशी ती एकमेव आहे ज्या शाळेला फातिमा बी शेख यांचं नाव देण्यात आलं, कारण ती महानगरपालिकेची शाळा आहे. आणि जर तुम्ही म्हणालात की फातिमा बी शेख शाळा क्रमांक 13 असं त्याचं नाव आहे, मी तुमची माफी मागून त्याच्यात दुरुस्ती करू इच्छितो की त्या शाळेचं नाव केवळ फातिमा बी शेख महानगरपालिका शाळा. आता क्रमांक वगैरे आपण बदलून टाकलेले. आपण काही शाळांना, एका शाळेला राजमाता जिजाऊंचं नाव दिले,
एका शाळेला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलंय. महापुरुषांची नावाचं स्मरण का करायचं, तर चौकाला नाव देणं, शाळेला नाव देणं, इमारतीला नाव देणं, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करणं हे एवढ्यासाठी आपण करतो की त्यांच्या कार्याचा उजाळा व्हावा आणि त्यांच्या कार्यातून कोणीतरी प्रेरणा घ्यावी आणि पुढे यावं आणि जग बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये ठेवावी. आज युवा दिन आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, त्याचबरोबर राजमाता जिजाऊंची जयंती आहे आणि या तिथीवरती आपण हा कार्यक्रम, खरं तर हा योग आहे, हा काही तुम्ही ठरवून आणलेला योग नाही, तर हा नियतीला मान्य असलेला योग आहे की जिजाऊच्या जयंती दिवशी फातिमा बीचा या ठिकाणी संमेलन व्हावं. मागच्या काळामध्ये काही महाभागांनी फातिमा बी शेख यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या जयंतीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण केले. खरं तर त्यांच्याबद्दल फार चर्चा करणं योग्य नाहीये. आजकाल एक नवीन टूम निघालेली आहे की इतिहासामध्ये बदल घडवायचा, ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांची ओळख पुसायची आणि ज्यांनी योगदान दिलं नाही त्यांना पुढे आणायचं. पण अशा काळामध्ये आपण आपल्या मनामध्ये जर भाव बाळगला तर आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही की फातिमांनी काय केलेलं. मोहम्मद पैगंबर साहेब ज्यांना आपण सर्वोच्च मानतो, मला वाटतं त्यांच्या कन्येचंही नाव फातिमा होतं. म्हणजे त्या फातिमेला जसं आपण पुजतो तशा या पहिल्या शिक्षक असणाऱ्या फातिमेला सुद्धा आपण मनामध्ये तेवढ्याच आदराने पुजत राहू, एवढंच आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चय करूया. आपण ग्रामीण भाषेचा उल्लेख केला, कर्लालाव, जौलालाव हे आपल्या लातूरची एक ग्रामीण भाषा आहे. जयद्रथ जाधव साहेब आणि नागोराव कुंभार साहेबांना माझी विनंती राहणार आहे की सर तुम्ही कुणावरती एकावरती जबाबदारी सोपवा, एक 2-4 साहित्यिकांवर जबाबदारी सोपवा, या शब्दांचा वापर करून काही काय कविता येऊ द्या. आपल्या हसन पटेल साहेबांवर त्यांनी जबाबदारी सोपवली, पण मंचावरच्या आणि पुढच्याही मला कवित्री कवी यांना विनंती करणार आहे की करायचे की आमच्या भाषेची एखादी कविता येऊ द्या की हो. कोणतर जाऊ लागतं, कोणतर येऊ लागतं, त्याच्यातून काहीतरी घडलालतं आणि आम्ही बसून बघ लागतो, अशा पद्धतीची सुद्धा कविता येऊ द्या. म्हणजे लातूरची भाषा सुद्धा 7 समुद्र पार पोहोचवण्याची ताकद तुमच्यामध्ये, ती ताकद ओळखा आणि त्या ताकदीला मूर्त स्वरूप द्या, तेवढं आवाहन मी तुम्हाला करतो. स्पंदन तर या स्पंदनच्या पहिल्याच पृष्ठावर त्यांनी लिहिलंय आमचे प्रयत्न चालूच आहेत. म्हणजे एका वाक्यामध्ये तुम्ही आमचं सगळ्यांचं मन जिंकलं. स्पंदनच्या या पहिल्याच पानावर तुम्ही तो उल्लेख केलेला आहे, ते प्रयत्न तुमचे चालू राहावेत. मी आपल्या सर्वांना सरते शेवटी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. माहे रमजान पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सुरू होत आहेत. रमजानच्याही शुभेच्छा मी या निमित्तानं आपल्याला व्यक्त करू इच्छितो. रमजानच्या निमित्तानं आपण एक विशेषांक काढता, त्याच्यामध्ये इस्लाम बाबत माहिती देता, रमजान बाबत माहिती देतात, त्याचबरोबर ग्रामीण भाषेमध्ये वेदांच्या बाबत सुद्धा माहितीचा समावेश त्याच्यामध्ये करा. तर आमच्या मुस्लिम मुलींना, मुस्लिम मुलांना, बांधवांना, भगिनींना कुराणची जशी माहिती आहे त्याच पद्धतीने गीतासाराची सुद्धा माहिती राहिली पाहिजे, 4ही वेदांची सुद्धा माहिती पाहिजे. कारण गंगा जमुना तहजीब फक्त म्हणून चालणार नाही, तर हे दोन्ही संगम असेच एकत्र अखंडित वाहत राहण्यासाठी आपलं सुद्धा योगदान आपल्याला पुढच्या काळामध्ये देत राहावं लागेल, एवढीच अपेक्षा मी या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा इस्माईल शेख सर, हसन पटेल साहेब, त्यांचे सर्व सहकारी, आपल्या संमेलनाध्यक्षा, आपल्या जिल्हाध्यक्षा, आपले सर्व या निमित्तानं यामध्ये सहभागी असलेले मान्यवर यांचं मनापासून कौतुक करतो. या संमेलनाला शुभेच्छा देतो. कोणीतरी म्हटलं की 100वे संमेलन सुद्धा या लातूरमध्ये व्हावं, जरूर व्हावं आणि त्या 100व्या कार्यक्रमाला सुद्धा मला आणि मोहित भाईंना आपण बोलवावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मोहित भाई शेख साहेब तसे माझे गुरु आहेत. मला महापौर बनवण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा राहिलेला आहे. तर ते बोलता बोलता म्हणाले की मी तसा खेळाडू आणि साहित्यिक आहे, विक्रांतच्या नादाला लागून मी राजकारणात आलो. समजणे वाले को इशारा काफी आहे. मी त्यांच्या अर्ध्या वयाचा, आता कोण कोणाच्या नादाला लागून राजकारणात आलेला असेल हे आपण समजू शकता, कारण ते माझ्या वडिलांचे सहकारी राहिलेले आहेत, मला वडिलांप्रमाणे आहेत. पण त्यांची खासियत मी सांगतो की प्रत्येकाला राजकीय क्षेत्रात पुढे नेण्याचं काम ते करत आलेले आहेत आणि या निमित्तानं मी
त्यांना विनंती करणार है, आपने मुझे तो मौका दिया, आपने मुझे तो लिफ्ट दी, आप जरा इस्माइल सर को भी लिफ्ट करा दो, इतना ही आपको कहना है। बस एवढंच बोलून शब्दांना विराम देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।